एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, की "अरे, मी एक सुंदर मुलगी पटवली आहे. ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक आहे. तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नको ते कृत्य होत आहे आणि ती आणि मी खूप मजा मारत आहे." त्यावर तो दुसरा मित्र पहिल्या मित्राला म्हणतो, "अरे, तू एवढी सुंदर मुलगी पटवली आहे, तर मला पण तिला भेटायचे आहे. मला पण बघायचे आहे, ती किती सुंदर आहे." त्यावर तो पहिला मित्र त्या दुसऱ्या मित्राला घेऊन त्या मुलीला भेटायला जातात आणि तिथं भेटल्यानंतर त्या तिघांमध्ये असं काही कृत्य घडून येतं, की जे कृत्य ऐकून मंडळींनो तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. नेमकं काय घडलं होतं या प्रकरणात आणि कुठे घडली ही घटना हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल, तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी. मंडळींनो, ही जी घटना आहे, ही उत्तर प्रदेशमधील प्रयागराज शहरामधील आहे. या शहरामध्ये एक शिवम राय नावाचा तरुण राहत होता. शिवम हा 22 वर्षाचा होता. शिवमच्या वडिलांचे नाव राजीव होते. राजीव हा शेती करून आपलं घर प्रपंच चालवायचा आणि शिवम हा कॉलेजला जाऊन शिकायचा. नुकतंच शिवमने ग्रॅज्युएशन कंप्लीट केले होते. आता त्याच्या मनात पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन घ्यावे असा विचार आलेला होता. म्हणून शिवमने आपल्या मामाच्या मुलाला सुमितला फोन केला. सुमित पण हा शिवमसारखा 22 वर्षाचा होता आणि त्याचे पण ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले होते. तेव्हा शिवमने सुमितला फोन करून विचारले, की "अरे, आपल्या दोघांचं पण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तर आपण दोघे एक काम करू, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू." त्यावर सुमित पण शिवमला होकार देतो. मग ते दोघे कॉलेजमध्ये जातात आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲप्लिकेशन करतात आणि ते दोघे पण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जातात. मग पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना शिवमला एक मुलगी आवडली. त्या मुलीचे नाव रूपा असे होते. रूपा दिसायला सुंदर आणि आकर्षक होती. मग एक दिवस जेव्हा शिवम हा घरी येत होता एकटाच, त्यावेळी सुमित त्याच्याबरोबर नव्हता आणि त्यावेळी रूपा त्याच्यासोबत होती. तेव्हा शिवमने तिच्यासोबत बोलण्याचे धाडस केले. तो तिला म्हणाला, "तुझं नाव काय? कुठे राहते?" अशी बोलण्याची सुरुवात केली. आणि त्या दोघांमध्ये नकळत एक आकर्षण निर्माण झालं. मग शिवम त्या रूपाला म्हणाला, "तुझा नंबर मला भेटेल का?" तेव्हा रूपाने त्याला आपला नंबर दिला. मग घरी जाऊन रूपा आणि शिवममध्ये चांगले बोलणे झाले आणि बोलता बोलता त्या दोघांमध्ये नकळत प्रेम निर्माण झाले. मग शिवम आणि रूपा हे कॉलेजच्या पाठीमागे दररोज भेटायचे आणि तिथेच नको ते कृत्य करायचे. त्या दोघांचे संबंध इतके वाढले, की दोघेही लॉजवर जाऊन नको ते कृत्य करायचे आणि आपली जीवनाची मजा घ्यायचे. त्या दोघांमध्ये काय चाललंय हे सुमितला पण माहीत नव्हतं. पण एक दिवस शिवम सुमितला म्हणाला, "अरे, तुला माहीत आहे का? माझ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक आहे." त्यावर सुमित त्या शिवमला म्हणाला, "अरे, तुला जर मुलगी पटली आहे, तर तिचा फायदा करून घे. तिच्या नादाला लागू नको." त्यावर शिवम सुमितला म्हणाला, "अरे, माझी जी प्रेयसी आहे, ती तशी नाहीये. ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि आम्ही लग्न करणार आहोत." असं शिवमने त्या सुमितला सांगितलं. मग सुमित शिवमला म्हणाला, "अरे, तू तिची एवढी तारीफ करतो, तर मला तिला भेटायचे आहे. एकदा मला ती दाखव, ती कशी दिसते, कशी आहे, मला पण तिच्यासोबत बोलायचे आहे." त्यावर शिवम सुमितला नकार देतो. पण सुमितने त्याला हट्टच केला होता. सुमित म्हणायचा, "मी तुझा जिवलग मित्र आहे, मी तुझ्या मामाचा मुलगा आहे." असे बोलून सुमितने त्याला चांगलं प्रेमात पाडलं. पण मात्र शिवम ऐकायला तयार नव्हता. शिवम त्याला बोलायचा, "आज तुला भेटवेल, उद्या भेटवेल." पण असं बोलून त्याने सुमितला भेटण्यासाठी नकार दिला. मग एक दिवस असं सुमितने चोरून शिवमच्या फोनमधून त्या मुलीचा नंबर घेतला आणि तिला फोन केला आणि तो तिला म्हणाला, "मी शिवमचा मित्र सुमित आहे. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." मग त्या रूपामध्ये आणि सुमितमध्ये प्रेम तयार झाले. एकीकडे शिवम होता आणि दुसरीकडे सुमित. असा तिघांचा कार्यक्रम चालू होता.
सुमित दररोज तिला फोन करायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. सुमितला माहीत होते, की शिवमची ही प्रेयसी आहे. पण शिवमला माहीत नव्हते, की सुमित आणि रूपामध्ये काहीतरी चाललं आहे आणि याचाच फायदा सुमित घेत होता. बघता-बघता 6 महिने निघून गेले. तरी पण शिवमला याची भनक लागली नाही, की सुमित आणि रूपामध्ये काहीतरी चालले आहे. मग बघता-बघता अशीच वेळ निघून गेली आणि एक दिवस सुमित गायब झाला. मग सुमित कुठे गेला, काय गेला हे कोणालाच माहीत झालं नाही. सुमितचे वडील राजाराम हे खूप दुःखी झाले. ते विचार करायला लागले, की माझा मुलगा कुठे गायब झाला. मग राजारामने जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तेथे तक्रार केली, की माझा मुलगा सुमित हा फरार आहे, गायब आहे. अशी कंप्लेंट त्यांनी पोलीस ठाण्यात केली. मग राजाराम घरी आल्यानंतर त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि त्या फोनवर राजारामला तो व्यक्ती म्हणाला, की "तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे. मला 50,00,000 रुपये दे, तेव्हाच मी तुझा मुलगा सोडेन." मग राजाराम त्याला म्हणाला, "माझ्या मुलाला काही करू नको. मी तुला थोडे-थोडे पैसे देतो, पण माझ्या मुलाला काहीच करू नको." असे बोलून राजारामने त्याला 1-2 लाख रुपये दिले आणि राजाराम त्याला म्हणाला, "अजून माझ्याकडे काही पैसे नाही. तुम्ही माझ्या मुलाला सोडून द्या." पण अपहरण करणारा व्यक्ती काही सुमितला सोडत नव्हता. तो अजून जास्त पैशाची माग राजारामकडे करत होता आणि राजारामकडे काही पैसे नव्हते. राजारामकडे पैसे नसल्यामुळे राजारामने जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या अपहरणकर्त्याची तक्रार तेथे केली. मग पोलिसांनी त्या अपहरणकर्त्यांना त्यांच्या कॉल रेकॉर्ड्सनुसार पकडलं आणि मग पकडल्यानंतर पोलिसांना आणि त्या राजारामला तेथे धक्काच बसला. कारण तो अपहरणकर्ता दुसरा कोणी नाही तर शिवम होता. मग शिवमची तेथे चांगल्या प्रकारे चौकशी करण्यात आली आणि पोलिसांनी त्या शिवमला विचारलं, की "तुझा मित्र सुमित कुठे आहे?" मग शिवमने पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, की "सुमित माझ्या प्रेयसीच्या मागे लागला आहे. म्हणून मी त्याला किडनॅप केलं आणि त्याच्या वडिलांकडून पैशाची माग केली. पण माझा राग त्याच्यावर एवढा होता, की काही दिवसांनी सुमितचा मी चाकूने वार करून खून केला. कारण सुमित हा माझ्या मार्गातील अडथळा होता." मग पोलिसांनी शिवमची अशी जबानी ऐकून शिवमला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मंडळींनो, सध्या शिवमला आता जेल झाली आहे आणि तो आता तुरुंगात पडलेला आहे आणि त्याची सुटका आता होणार नाही. पण मंडळींनो, तुम्हीच बघा, या प्रकरणामध्ये तुम्ही पण सावध राहिलं पाहिजे, की लोक आता कसे वागतात. प्रेम प्रकरण आजकाल सोपं राहिलं नाही. कोणी पण कुणाचा खून करत आहे आणि जीव जात आहे. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, सावधान महाराष्ट्र.